Hello friends, how are you? Welcome in Sundays Funday. चला आपण पुन्हा एकदा संडेज फंडेला सुरुवात करूया. माझा तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की माझ्याकडे हा काचेचा ग्लास आहे आणि हा कलर लिक्विडने भरलेला आहे आणि मला करायचं काय आहे की हा एक कागद दिलेला आहे आणि हा कागद या दोन ग्लासांवरती ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती हा ग्लास तोडला गेला पाहिजे. आता मी किती प्रयत्न केला तरी सुद्धा हा जो ग्लास आहे हा कागद तोडू शकत नाही. पण असंच असू शकतं का बरं? आपण काहीच करू शकत नाही त्याच्यासाठी. चला आपण एक ऍक्टिव्हिटी करून बघूया. मी काय करतो बघा. आता हा जो कागद आहे या कागदाला आता मी काही घड्या पाडतो बघा. या पद्धतीने हा जो कागद आहे या कागदाला मी अशा अल्टरनेट घड्या पाडणार आहे. म्हणजे उलट सुलट पद्धतीच्या ज्या घड्या असतात अशा प्रकारच्या घड्या मारणार बघा. कागदाला घड्या पाडल्यानंतर आपण ज्या पूर्वी जसा पंखा बनवत होतो तशा पद्धतीची ही वस्तू तयार झालेली आहे. एकदा मी पुन्हा त्याला प्रेस करून घेतो बघा. कागद तोच आहे, फक्त मी काय केलंय त्याला घड्या पाडून घेतलेल्या आहेत. आणि आता पुन्हा एकदा तेवढ्याच अंतरावरती मी हे दोन ग्लास ठेवतोय. या दोन ग्लासांवरती मी हा घड्या पाडलेला कागद ठेवून दिलेला आहे. आणि आता काय होतं बघा. आता मी त्याच्यावरती हा ग्लास ठेवतो बघा. काय गंमत आली. आता जो ग्लास उभा राहत नव्हता तो ग्लास काय झाला, उभा झालेला आहे. याचा अर्थ काय झाला, ग्लास तर तोच आहे, तेवढंच पाणी त्याच्यात भरलेलं आहे, खालचे ग्लास सुद्धा तेच आहे, कागद सुद्धा तोच आहे. मग असा काय बदल झाला की ज्याच्यामुळे हा ग्लास तोडला गेला. लक्षात ठेवा, आजची आपली जी थीम आहे ती थीम याच्यावरच बेस आहे आणि ती थीम आहे प्रेशर. चला तर मग आपण प्रेशर बद्दलची ऍक्टिव्हिटी बघूया. प्रेशरचा जो फॉर्म्युला आहे हा आपल्याला आज प्रूव्ह करायचा आहे आणि त्याच्यासाठी मी एक ऍक्टिव्हिटी घेतो बघा. मी काय केलेलं आहे की एक टॉयलेट क्लीनरची जी बॉटल आहे ही टॉयलेट क्लीनरची बॉटल घेतली. तिला मी एक जी पेट्रोलची नळी असते तशी एक नळी लावून दिली आणि तिच्यामध्ये मी या ठिकाणी कलर लिक्विड जे आहे पोटॅशियम परमॅग्नेट वापरून ते त्याच्यामध्ये भरलेलं. तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की या ठिकाणी जर आपण फोर्स लावला तर या ठिकाणी लिक्विड मध्ये हालचाल तुम्हाला दिसते आणि त्याची लेव्हल वाढते. आपण काय करू बघा. सुरुवातीला मी एक वीट घेतोय आणि ही वीट मी या बॉटलवरती ठेवतोय बघा. या बॉटलवरती वीट ठेवल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की जे लिक्विड आहे त्या लिक्विड इन अ ट्यूब इज राईज. किती राईज झालेलं त्यासाठी मी रबरचा वापर करून घेतो. या ठिकाणी बघा मी रबर आणलं आणि हे रबर या ठिकाणी मार्किंग साठी ठेवलेलं. आता इफ वी हॅव टू इन्क्रीज द मास देन व्हॉट हॅपन. जर आपण मास वाढवलं तर काय होतं बघा. या ठिकाणी मी दुसरी जी बीट आहे ही दुसरी पण बीट या ठिकाणी ठेवतो मी आणि दुसरी बीट ठेवल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की मास इज इन्क्रीजेस आणि मास वाढल्यानंतर अशा पद्धतीने इथे राईज होताना आपल्याला दिसतंय. मग तुमच्या असं लक्षात येईल इथं बघा हे लिक्विड इथं राईज झालेलं. आपण हे मार्किंग हे मार्किंग सुद्धा त्या ठिकाणी आणू शकतो. तुमच्या असं लक्षात येईल आता की जेव्हा मी कमी मास ठेवलो होतो तेव्हा मास याच्यावर आपल्याला काय सांगता येतं, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ग्रॅव्हिटेशन ऍक्सलरेशन म्हणजे एफ इज इक्वल टू एम जी. जेव्हा मी फोर्स कमी लावला होता म्हणजे मास कमी घेतलं होतं तर एम जी जो होता हा एम जी फोर्स कमी होता. त्यामुळे याच्यावरती जो काही प्रेशर येत होता तो प्रेशर कमी होता. आणि जेव्हा मी फोर्स वाढवला तेव्हा काय झालं, मग प्रेशर इज इन्क्रीजेस. म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की प्रेशर इज डिपेंड्स ऑन अ फोर्स. ऍज अ फोर्स इन्क्रीजेस प्रेशर इज इन्क्रीज. आता आणखी एक मजेशीर ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला दाखवते बघा. तुमच्या असं लक्षात येईल की जर आपण वीट बघितली ब्रिक्स तर याच्यामध्ये काय असतं बघा की लांबी असते, त्याच्यानंतर मग रुंदी असते आणि उंची असते. जर आपण बघितलं याला 6 फेसेस दिलेले आहेत. पैकी हा जो फेस आहे याचा सरफेस एरिया सगळ्यात जास्त आहे आणि याचा सरफेस एरिया काय सगळ्यात कमी आहे. समजा मी ही वीट हॉरिझॉन्टली ठेवली की ज्याचा सरफेस एरिया सगळ्यात जास्त आहे. बघा आता मी या ठिकाणी पुन्हा मार्किंग लावून घेतो की काहीतरी प्रेशर त्याच्यावरती क्रिएट झालेलं आहे या पद्धतीने. बरोबर आहे. आता काय गंमत होते बघा. वीट तीच आहे, वीट बदलायची नाही, ही वीट मी ठेवणार नाही. म्हणजे काय झालं, मास इज नेव्हर चेंज. मास चेंज झाला नाही म्हणजे एमजी बदलणार नाही, एमजी बदलणार नाही म्हणजे फोर्स बदलणार नाही. फक्त मी एरिया कमी करतो. बघा हा जो जास्त एरिया होता याच्याऐवजी आता कमी एरिया मी या ठिकाणी ठेवतो. बघा तुमच्या असं लक्षात येईल की इथे मात्र लिक्विड राईज होत आहे. बघा या पद्धतीने हे जे लिक्विड आहे
हे लिक्विड राईज झालेलं. याचा अर्थ काय झाला मग? इफ द एरिया इज चेंजेस देन द प्रेशर इज चेंजेस. पण काय झालं? एरिया कमी झाला तर प्रेशर वाढलेलं आहे. याचा अर्थ काय होतो मग? की एरियाच्या इन्व्हर्सली प्रपोर्शनल प्रेशर आहे. आणि याचाच अर्थ असा होतो की एरिया ही क्वांटिटी डिनॉमिनेटरला जाईल आणि याच्यावर मग आपल्याला इक्वेशन मिळतं. काय इक्वेशन मिळतं मग? ऍज फोर्स इज इन्क्रीज एज प्रेशर इज इन्क्रीज, म्हणजे प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर द प्रेशर? फोर्स अपॉन एरिया. नो डाऊट. युनिट काय मग? फोर्सचं युनिट काय असेल? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज द एसआय युनिट आणि त्यालाच आपण पास्कल असं म्हणतो. लक्षात ठेवा, इफ देर इज अ 1 न्यूटन फोर्स इज अप्लाइड ऑन अ 1 मीटर स्क्वेअर एरिया देन 1 पास्कल फोर्स इज देअर. प्रेशर इज नथिंग बट फोर्स अपॉन एरिया हे आपण बघितलं. आता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये याचा खूप मोठ्या प्रमाणावरती उपयोग केला जातो. फॉर एक्झाम्पल, जर आपण निडल बघितली असेल तर निडलच्या बाबतीवर तुमच्या लक्षात येईल की तिचं जे एक बाजू असते तिला एकदम टोकदार केलेलं असतं. समजा मी ही निडल टोक नसलेल्या भागाकडनं जर दाबायचा प्रयत्न केला तर ती बरोबर जाणार नाही. परंतु जर मी टोक असलेल्या वस्तूने जर या ठिकाणी दाब दिला असा थोडासा तर ती इझिली काय होते? मध्ये जाते. याचा अर्थ काय होतो मग? की त्याच फोर्सला आपण प्रेशर वाढवू शकतो इफ एरिया इज रिड्यूस. एरिया जर आपण कमी केला तर. खिळ्याच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला असं लक्षात येईल की जर आपण खिळा बघितला तर दोन्ही गोष्टी दिसतात आपल्याला बघा. कशा? खिळ्याचं एक जे बाजू असते तिला टोकदार केलेलं असतं आणि दुसऱ्यावरती मात्र एरिया काय केलेला असतो? वाढवलेला असतो. म्हणजे आपण जेव्हा हातोडीने त्याला ठोकतो त्यावेळेस काय होतं? मग जसं आपण हा खिळा ठोकणार तर हा इझिली मध्ये जाऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट, एरिया जास्त झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला त्याला प्रेशर सुद्धा व्यवस्थित लावता येतं. म्हणजे खिळ्याच्या बाबतीमध्ये दोन्ही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. इकडच्या बाजूला प्रेशर कमी तर इकडच्या बाजूला प्रेशर हा जास्त होत असतो. किंवा हातोडी जर आपण पाहिली तर हातोडीमध्ये सुद्धा या बाजूला एरिया जास्त, या बाजूला एरिया कमी आहे. तिचं मास फिक्स आहे म्हणजे फोर्स फिक्स असणार आहे. तर आपण त्याला उलट आणि सुलट अशा पद्धतीने त्याच्यावरती प्रेशर किती द्यायचा हे ठरवू शकतो. कातरला आपण धार लावलेली असते. धार लावल्यामुळे काय होतं? मग प्रेशर इन्क्रीज होतं. आणि चाकूच्या बाबतीत तर आहेच मग की चाकूने आपल्याला अनेक वस्तू कापायला लागतात. समजा बिगर धार असलेली जर मी बाजू घेतली आणि जर हा बटाटा कापण्याचा प्रयत्न केलाय बघा तर खूप ताकद लावून सुद्धा मला हा बटाटा कापता येऊन नाही राहिलेला. पण जर धार लावलेली बाजू आहे त्याच्यात जर मी आधी थोडासा जरी फोर्स लावला तर इझिली बटाटा काय होतो? मग कापला जातो. तर अशा डेली लाईफमध्ये फोर्स अपॉन एरिया इज इक्वल टू प्रेशरचा खूप ठिकाणी उपयोग केलेला आहे. आपण सॉलिड्स मध्ये प्रेशर कसा वापरू शकतो किंवा सॉलिड वस्तूंकडनं प्रेशर कसा कमी जास्त करता येईल याच्या ऍक्टिव्हिटीज काय बघितल्या. तसाच प्रकारचा प्रेशर लिक्विड मध्ये सुद्धा असतो. म्हणजे हे जर आपण पाणी विचारात घेतलं तर या पाण्यावरती सुद्धा एक प्रकारचा प्रेशर आहे आणि तो प्रेशर आपल्याला बघायचा आहे. त्यासाठी आपण एक ऍक्टिव्हिटी करणार आहोत. बघा मी काय केलेलं आहे की नेल पेंटची बॉटल घेतलेली आहे. नेल पेंटच्या बॉटलला एक माणसासारखा आकार देऊन घेतलेला आहे आणि इथे मी त्याला थोडंसं वजन वाढेल असे नट लावून इथे आतल्या बाजूला एक होल पाडलाय. म्हणजे ही पोकळ अशा प्रकारची नेल पेंटची बॉटल आहे ऍक्च्युली. आणि आता मी काय करतो बघा की ही जी नेल पेंटची बॉटल आहे ही मी आता या पाण्याने भरलेल्या मोठ्या बॉटलमध्ये, लक्षात ठेवा ही बॉटल थोडी मोठी पाहिजे, याच्यामध्ये मी याला आता ठेवतो. बघा आता या ठिकाणी काय मग तर ही जी बॉटल आहे ही बॉटल फ्लोट होते. का फ्लोट होते? कारण याच्यात हवा आहे आणि आतून पाणी जाऊ शकतं अशी व्यवस्था आपण केलेली. आता मी थोडासा याला प्रेशर देतो बघा. व्हॉट हॅपन? बघा काय झालं बघा. मी सोडून व्हॉट हॅपन? पुन्हा प्रेशर इज अप्लाइड अँड प्रेशर इज रिलीज. म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा प्रेशर असतो आणि पाण्यात जो प्रेशर असतो तो सुद्धा आपल्याला कमी जास्त करता येतो. बघा या पद्धतीने हा जो माणूस आहे हा खाली जाऊ शकतो. समजा मला थोडासा प्रेशर कमी केला तर हा मध्यभागी सुद्धा आपण थांबवू शकतो. आणखी थोडा वरती आणायचं तर आणखीन वरती आणते आपल्याला. त्याला पुन्हा आपल्याला वरती न्यायचं असेल तर वरती सुद्धा न्यायचं. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्याला वर किंवा खाली करू शकतो. याचाच अर्थ काय झाला? दिस ऍक्टिव्हिटी प्रूव्ह दॅट देयर इज अ प्रेशर इनसाइड द लिक्विड. म्हणजे लिक्विड मध्ये प्रेशर असतो हे आपण या ठिकाणी प्रूव्ह करू शकतो. लिक्विड मध्ये प्रेशर जो असतो हा हाईट नुसार बदलतो. लक्षात ठेवा जेवढी हाईट जास्त असेल बेस पासून तेवढा प्रेशर कमी होत जातो. याची ऍक्टिव्हिटी आपण बघणार आहोत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट सेम हाईटला
प्रेशर सुद्धा सेम असतो, हे सुद्धा आपण या ऍक्टिव्हिटीमध्ये बघणार आहोत. मी काय केलेलं बघा की एक बॉटल घेतलेली, त्या बॉटलच्या मधून एक ट्यूब टाकून दिलेली, ही नरम ट्यूब आहे आणि या ट्यूबला यू शेप अशा प्रकारच्या ह्या पट्टीला, अल्युमिनियमच्या पट्टीला त्याचे दोन्ही जे एंड पॉइंट्स आहेत बघा, इथे हा एक एंड पॉइंट मी फिट केलाय आणि दुसरा एंड पॉइंट आतल्या बाजूला फिट केलेला आहे. म्हणजे दोन्ही जे दोघांची लेवल सारखी आहे. आता बघा, आता मी याला काय करतो बघा की या पद्धतीने मी घेईल बघा, प्रेशर कडे लक्ष द्या, इथे प्रेशर बराच कमी आहे आणि आता मी हळूहळू काय करतो बघा की त्याला खाली खाली घेत चाललेलो आहे. तुमच्या असं लक्षात येईल की प्रेशर वाढलाय बघा. म्हणजे अशा पद्धतीने हा जो प्रेशर आहे हा वाढलेला असतो. समजा मी एकाच लेवलला याला असं फिरवलं समजा इकडे किंवा इकडे, तरी तुमच्या असं लक्षात येईल की प्रेशर मध्ये बदल नाही होत. म्हणजे एका लेवलला सेम प्रेशर असतो, पण जर मी लेवल वाढवत गेलो तर प्रेशर काय होत जातो मग कमी. बघा या पद्धतीने हा प्रेशर कमी झाला आणि जर मी याला वरती घेऊन आलो तर हे पाणी थांबलं. पुन्हा बघा इथे जर आपण अगदी टॉपला नाही तर प्रेशर एकदम कमी आहे आणि जसं मी खाली खाली घेत जाईल द प्रेशर इज इन्क्रीजेस. तुमच्या पुस्तकामध्ये 3 होल एका बॉटलला पडून अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. मी थोडीशी मुद्दाम वेगळ्या प्रकारची ऍक्टिव्हिटी तुम्हाला दाखवते. बघा या ठिकाणी हा प्रेशर डिक्रीज होत गेला आणि समजा मी याला असं फिरवलं चारी बाजूला तरी प्रेशर मात्र सेम राहील, कारण हाईट सेम असल्यामुळे प्रेशर सेम राहणार. हे बघा प्रेशर वाढलं, सो प्रेशर इज इन्क्रीजेस. मजा येते ना. ज्याप्रमाणे लिक्विडच्या आतमध्ये प्रेशर कमी जास्त होतो त्याचप्रमाणे लिक्विडच्या बाहेर सुद्धा प्रेशरचा इफेक्ट होत असतो. दॅट इज कॉल्ड ऍज अ प्रेशर ऑन अ लिक्विड. तर आपण प्रेशर ऑन अ लिक्विड साठी 2 बॉटल एक्सपेरिमेंट करतोय. ए आणि बी अशा 2 बॉटल्स आहेत ज्याला मी एका ट्यूबने या ठिकाणी जोडून दिलेलं बघा. आणि आता मी काय करतो बघा की या दोन्ही बॉटलचे झाकण बंद आहे. आता मी एका बॉटलचं झाकण उघडतो. समजा ए बॉटलचं मी झाकण उघडलं आणि ए बॉटलचं झाकण उघडून आता ए बॉटल मध्ये मी पाणी टाकतोय. सो वॉटर लेवल ऑफ द बॉटल ए इज अ इन्क्रीज. आपण पूर्णपणे त्याला भरून घेऊ बघा या पद्धतीने. सो वी हॅव टू फिल द वॉटर. काठोकाठ आपण तिला भरून देऊ. तुमच्या असं लक्षात येईल की बी बॉटल मध्ये पाणी नाही गेले. आता बी बॉटल मध्ये पाणी का नाही गेलं, तर याच्यामध्ये इथे हवा कोंडलेली म्हणून पाणी गेलेलं नाही. आता मी काय करतो बघा, एला क्लोज करून दिल्यानंतर मी बी ला ओपन करतो. बघा अरे काय झालं, बी मध्ये पाणी आलंच नाही. का नाही आलं मग? याचं कारण ए मध्ये जे पाणी आहे याचा एअरशी कॉन्टॅक्ट नाही, म्हणजेच काय याच्यावरती प्रेशर ऍक्ट होत नाही. आता काय गंमत येईल बघा, जर मी हे झाकण उघडून दिलं तर तुमच्या असं लक्षात येईल बघा की आता मात्र हळूहळू काय व्हायला लागलेलं आहे, बॉटल ए मधून बॉटल बी मध्ये या ठिकाणी पाणी हे जात आहे बघा अशा पद्धतीने. आणि पाण्याचा गुणधर्म तुम्हाला माहिती आहे की पाणी हे नेहमी काय असतं मग एक समान पातळीमध्ये राहतं. त्यामुळे या ठिकाणी दोन्ही ज्या बॉटल्स आहेत या दोन्ही बॉटल्सची हाईट जेव्हा सारखी होऊन जाईल त्यावेळेस हे जे पाणी आहे हे पाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं थांबून जाईल बघा. आता दोन्ही बॉटल्स ज्या आहेत त्या दोन्ही बॉटल्स मधल्या असलेल्या पाण्याची जी हाईट आहे, लिक्विड हाईट आहे, ती लिक्विड हाईट सेम झालेली. समजा आपण याला वरती केलं तर, जर आपण वरती केलं तुमच्या लक्षात येईल की इकडनं पुन्हा पाणी काय व्हायला लागलं, मग बॉटल बी मध्ये जायला लागलेले. म्हणजे आता इथे हाईट डिफरन्स जो आहे या हाईट डिफरन्सचा सुद्धा आपण उपयोग करतोय. पण आपल्याला प्रेशरचा विचार करायचा. त्यासाठी मी तुम्हाला आणखीन एक ऍक्टिव्हिटी दाखवते बघा. सलाईनची जी ट्यूब आहे ही सलाईनची ट्यूब एका बॉटलच्या झाकणाला मी लावलेली आहे आणि इकडचा भाग हा ओपन आहे. ही सलाईनची ट्यूब आता मी बॉटल ए वरती फिट करतो. तुमच्या असं लक्षात येईल की पाण्याचा जो गुणधर्म आहे त्याप्रमाणे पाणी हे एकाच लेवल मध्ये आता स्थिर झालेलं आहे. आता मी काय करतो की आता याला मी सिरिंज लावतो. सिरिंज लावताना सुद्धा एक लक्षात ठेवा, पूर्णपणे सिरिंज जी ती मी पूर्णपणे पुढे करून दिलेली आहे आणि आता या ठिकाणी ही सिरिंज मी लावून देतो बघा या पद्धतीने. सो वी हॅव टू कनेक्ट इट. आणि आता काय करतो बघा, आता मी इथे हवा ओढणार आहे अशा पद्धतीने बघा. इथे हवा ओढल्यावरती तुमच्या असं लक्षात येईल की याच्यातली हवा जेव्हा मी ओढून घेतली तर इथला प्रेशर काय झाला, मग कमी झाला आणि इथला प्रेशर वाढला
आणि इथला प्रेशर वाढल्यामुळे ऑटोमॅटिक बघा वॉटर मध्ये तुम्हाला डिफरन्स बघायला मिळेल. आता मी काय करतो बघा, तर याच्या मी पिस्टन काढून घेतलं. पिस्टन काढून घेतल्याबरोबर काय झालं आता की जो प्रेशर होता तो प्रेशर पुन्हा दोन्हीकडे सारखा झाला. दोन्हीकडे सारखा झाला म्हणजे काय होईल मग आता दोन्हीकडचं लिक्विड जे ते पुन्हा काय होईल आता सेम लेव्हलला येऊन जाईल. आता मी आणखीन एक गंमत करतो. आता मी पिस्टन टाकतो बघायचं. आता पिस्टन टाकून जर समजा मी त्याला मूव्ह केलं असं पुढे, तर आता आणखीन उलटी गंमत होणार आहे बघा या पद्धतीने. आता काय झालं मग, आता तुमच्या लक्षात येईल की बॉटल बी मधलं लिक्विड वरती गेले आणि इथला प्रेशर वाढून गेलेला आहे पाण्यावरचा, त्याच्यामुळे बॉटल बी मधलं लिक्विड वरती गेलेलं आहे आणि बॉटल ए मधलं लिक्विड काय झालेलं आहे खाली झालं. म्हणजेच काय होतं की जसं पाण्यातला प्रेशर काम करतोय तसंच पाण्याच्या सरफेसवरचा जो प्रेशर असतो तो सुद्धा अत्यंत महत्वाचा असतो आणि दॅट इज कॉल्ड ऍज अ ऍटमॉस्फेरिक प्रेशर. हवेने जो काही दाब आपल्याला दिलेला आहे त्याला आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर असं म्हणत असतो. बघा ऍटमॉस्फेरिक प्रेशर याचा अर्थ असा होतो की पृथ्वीभोवती जे हवेचं आवरण आहे दॅट इज कॉल्ड ऍज अ ऍटमॉस्फिअर आणि ऍटमॉस्फिअरचा जो प्रेशर असतो हा ऍटमॉस्फिअरचा प्रेशर सुद्धा लिक्विड वरती काम करत असतो. त्याची एक छान ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला दाखवतोय. बघा ही बॉटल ही मला फार आवडते. का बरं आवडते माहिती, कारण ही माझं ऐकून चाल. बघा जर मी हिला स्टार्ट म्हटलं तर काय होतं बघा, स्टार्ट, स्टॉप, स्टार्ट, स्टॉप. आता ही माझं काय ऐकते, तुम्हाला माहिती की एक मी बॉटल घेते तिला काय केलंय खाली होल पाडून दिलेले आणि मी जेव्हा स्टार्ट म्हणतो तेव्हा हे बोट मी वरती करतो. म्हणजे काय होतं ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज अप्लाइड ऑन अ लिक्विड आणि जेव्हा मी हे बोट ठेवून देतो तेव्हा काय होतं मग ऍटमॉस्फेरिक प्रेशर जो आहे दॅट ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज नॉट अप्लाइड. ऍटमॉस्फेरिक प्रेशर अप्लाय न झाल्यामुळे हे जे लिक्विड आहे हे या बॉटल मधून शॉवर पद्धतीने खाली येते. प्रेशर जो होता तो प्रेशर त्या ठिकाणी मी स्टॉप करून दिला. प्रेशर इज नॉट अप्लाइड आणि हा जो प्रेशर आहे आपल्याला नकळत चालणारा प्रेशर. लक्षात ठेवा हा प्रेशर तुमच्या माझ्या सगळ्यांच्या अंगावरती डोक्यावरती लक्षात ठेवा आणि दॅट इज कॉल्ड ऍज अ ऍटमॉस्फेरिक प्रेशर. बघा हवेचा दाब कमी जास्त झाला असता काय होतं याच्याबद्दलची एक छान ऍक्टिव्हिटी आपण बघणार आहोत आणि याच्यामध्ये आपल्याला हाय प्रेशर आणि लो प्रेशर हा कसा असतो हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. मी काय केलं बघा, एक बॉटल आहे, त्या बॉटलला या ठिकाणी एक ट्यूब जॉईन केलेली आहे आणि त्याच्यावरती मी काय केलेलं आहे तर हा जो बलून आहे हा बलून बसवून दिलेला आहे. आता काय करतो बघा, सिंपल मी काय केलं याला ब्लो करून घेतला. ब्लो केला म्हणजे काय झालं इकडनं मी हवा दिली म्हणजे प्रेशर वाढला आणि प्रेशरमुळे काय झाला हा फुगा फुगला. पण याच्यात नवीन काही नाही. लक्षात ठेवा नवीन काय बघा आता नवीन असं आहे की मला हा फुगा फुगवायचा आहे. पण कुठे फुगवायचा आहे, मला हा या बॉटलच्या आतमध्ये फुगा फुगवायचा आहे. कसा फुगवता येईल करा बरं जरा विचार, कसा फुगवता येईल मी फुगवून दाखवतो बघा तुम्हाला. काय करतो बघा मी इथून मी हवा बाहेर सोडली होती बरोबर आहे. आता मी इथून हवा काढून घेतोय. हवा काढून घेतली म्हणजे इथला प्रेशर काय होईल आता ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा कमी व्हायला लागेल. नीट बघा बघा आता फुगा मी उलटा केलेला आहे आणि आता गंमत बघा बघा फुगला किती आतमध्ये आणि इकडनं बघा इकडनं त्याचं टोक ओपन आहे म्हणजे इकडनं हवा जाते ऍक्च्युली. पण इथे काय झालं इथे मी हवा आता कमी करून टाकली म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा इथला प्रेशर मी कमी केला आणि म्हणून इथे लो प्रेशर काय झालं, इथे ऍटमॉस्फेरिक प्रेशर काय झाला मग हाय झाला की ज्याच्यामुळे बलून हा उलटा ओपन राहून सुद्धा फुगा फुगलेला आहे. याचं कारण इथे लो प्रेशर तयार झालेला आहे. एअर फ्लो हा नेहमी हायर प्रेशर कडून लोअर प्रेशर कडे होत असतो आणि याच्या बाबतीमध्ये एक मजेशीर ऍक्टिव्हिटी माझ्याकडे बघा. मी काय केलेलं आहे की 2 बलून घेतलेले, हे एकाच पाकिटातले सारखे बलून मी घेतले, हे मात्र महत्वाचं आहे. त्याच्यानंतर मी एका पाईपाला मग 2 पाईप सेपरेट या पद्धतीने जोडून इथे टी जोडलेला आहे बघा आणि त्याला आपण रॉकेल काढायचा जो पंप असतो त्याचा जो कॉक असतो हा कॉक जोडला की ज्याच्यामुळे मला हवा भरता येईल आणि नंतर त्याला बंद करता येईल. बघा मी या ठिकाणी तुम्हाला दोन्ही बलून मध्ये आधी हवा भरून दाखवतो म्हणजे दोन्ही बलून मध्ये हवा भरली जाते की नाही हे आधी आपण खात्री करून घेऊ. बघा या बलून मध्ये हवा भरली गेलेली आहे. आता आपण या बलून मध्ये हवा भरली जाते का नाही त्याची पण खात्री करू.
म्हणजे याच्यात सुद्धा हवा भरली जाते. आता मी काय करतो बघा, दोघांमध्ये आता मी एकाच वेळेस हवा भरतो, कारण दोन्ही बाजूचे बोअर सारखे, दोन्ही बाजूला जाणारी हवा सुद्धा सारखीच असणार आहे. पण काय गंमत होते आपण ती बघूया. बघा, तुमच्या असं लक्षात येईल की एका बाजूला हवा गेली आणि दुसऱ्या बाजूला हवा गेलीच नाही, किंवा थोडीशीच हवा गेलेली. कदाचित तुम्हाला थोडीशी शंका येऊ शकते, म्हणून मी एक काम करतो की याच्यात थोडी हवा भरून बघतो. बघा, मी याला बंद करेल इथे. आता काय होईल बरं, काय वाटतं तुम्हाला? जर मी या दोघांना जोडून दिलं तर काय? काहीच्या डोक्यामध्ये असं येईल बघा की मोठ्या बलून मधून हवा काय होईल, छोट्या बलून मध्ये जाईल. काय होतं बघूया. काय झालं? उलट छोट्या बलून मधली हवा मोठ्या बलून मध्ये गेली. वाटत आपण अजून पुन्हा एकदा हाच प्रयोग करूया. बघा बघा, याला मी थोडा फुलवलेला आहे आणि हा जो आहे हा त्या मानाने जास्त फुललेला आहे. आणखी एकदा बघूया काय होतं ते. बघा, असं का होतं? याचा जो सरफेस एरिया आहे हा सरफेस एरिया कमी आहे. जरी हा तुम्हाला बलून छोटा वाटत असला तरी सुद्धा लक्षात ठेवा याचा सरफेस एरिया जास्त आहे. त्याच्यामुळे होतं असं की याचा प्रेशर कमी होतो. भले याचा आकार तुम्हाला मोठा दिसत असेल आणि याचा आकार तुम्हाला छोटा दिसत असेल तरी याचा कर्व्हेचर जास्त आहे, आणि कर्व्हेचर जास्त असल्यामुळे याचा प्रेशर जास्त होतो आणि याचा प्रेशर काय होतो, कमी होतो. काय होतं मग हा एक्सपेरिमेंट की नेहमी हवा जी असते ही हवा काय होते, मग जास्त प्रेशर कडून कमी प्रेशर कडे जात असते. द रिलेशन बिटवीन द प्रेशर अँड व्हॉल्यूम इन केस ऑफ द एअर इज गिवन बाय द बॉइल्स. बॉइल्स नावाच्या शास्त्रज्ञांनी PV इज इक्वल टू RT किंवा PV इज इक्वल टू कॉन्स्टंट ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर अशा प्रकारचा लॉ दिला. तर त्याला आपण बॉइल्स लॉ कसा असतो त्याचा विचार करू. बघा, मी एक फुग्याची छोटीशी गोटी घेतलेली आणि एक मोठी सिरिंज आहे माझ्याकडे. मी याच्यामध्ये काय करतो बघा की ही फुग्याची गोटी टाकून हे जे पिस्टन आहे, आता हे मी पिस्टन या सिरिंज मध्ये लावून देणार आहे अशा पद्धतीने. आणि आता याचा हा जो भाग आहे हा मी बंद करतो आणि मग मी याच्यावरती जो प्रेशर आहे या गोटीवरती तो मी वाढवतो. बघा बघा, तुमच्या लक्षात येईल की तिचा आकार हा कमी झालेला आहे. बघा, दिसतोय की जो आकार आहे, द व्हॉल्यूम ऑफ दॅट बॉल इज व्हेरी व्हेरी स्मॉल. बघा, हा आकार मी आता वाढवून दाखवतोय तुम्हाला. बघा, दिसतंय. आणि आता मी काय करतो बघा की प्रेशर जो दॅट प्रेशर इज डिक्रीज. बघा, प्रेशर डिक्रीज आता व्हॉल्यूम काय झाला, वाढला. बघा, दॅट व्हॉल्यूम ऑफ दॅट बलून इज इन्क्रीजेस. बघा, या पद्धतीने हा इन्क्रीज झाला. आणि जर समजा मी आता प्रेशर देतो पुन्हा त्याच्यावरती जास्तीचा, बघा प्रेशर दिला या पद्धतीने, तर त्याचा जो व्हॉल्यूम आहे हा व्हॉल्यूम कमी होतो. बघा, मध्ये मूव पण व्हायला लागून गेला अशा पद्धतीने. आणि बघा, मी आता सोडून देतो, तुमच्या लक्षात येईल की तो मोठा होऊन गेलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे काय होतं, देयर इज अ रिलेशन बिटवीन प्रेशर अँड व्हॉल्यूम व्हेन टेम्परेचर इज कॉन्स्टंट अँड दिस इज कॉल्ड ॲज अ बॉइल्स लॉ. किंवा जर आपल्याला एखाद्या भागाचा प्रेशर मोजायचा असेल तर त्याला ऍटमॉस्फेरिक प्रेशर बरोबर कम्पेअर करून आपण U-ट्यूबचा वापर करतो. बघा, या ठिकाणी U-ट्यूब दिलेली आहे. एक प्लास्टिकची नळी असते U आकाराची, त्याच्यामध्ये लिक्विड भरलेलं असतं आणि काहीतरी स्केलिंग केलेलं असतं. बघा, या ठिकाणी मी आता तुम्हाला दाखवतोय की इंजेक्शन मधला प्रेशर मी एकदा कमी करेन आणि एकदा जास्त करेन. तर बघा, YouTube मध्ये हाईट डिफरन्स कशा पद्धतीने आहे. बघा, मी आता प्रेशर वाढवतोय. सो वी हॅव टू इन्क्रीज द प्रेशर. बघा, प्रेशर वाढवल्यानंतर काय झालं बघा की ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा इकडचा जो प्रेशर आहे हा जास्त झाल्यामुळे काय झालं, हे लिक्विड खाली गेलं आणि या दोघांमध्ये काहीतरी हाईट तयार झालेली आहे. तर त्या हाईटवरून आपण तो जो प्रेशर असतो तो प्रेशर h(ρg) ने काढत असतो. h म्हणजे हाईट, ρ म्हणजे डेन्सिटी ऑफ द लिक्विड आणि g म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. समजा आपण प्रेशर कमी केला तर बघा, मी या ठिकाणी आता प्रेशर कमी करतो. बघा, प्रेशर जर कमी केलं तर आता काय झालं, ऍटमॉस्फेरिक प्रेशर जास्त झाला आणि याच्यातला जो प्रेशर आहे सिरीज मधला हा कमी होतोय. म्हणजे या ठिकाणी तुमच्या असं लक्षात येईल की दोन्ही जे आहेत त्या दोघांमधला बॅलन्स बिघडलेला आहे. आणि समजा मी दोघांना सारखं करून दिलं तर बघा, तुमच्या असं लक्षात येईल की इथला ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू इक्वल दॅट. म्हणजे दोघं सारखे झाल्यामुळे काय झालं, मग दोघांमधला जो हाईट डिफरन्स आहे हा काय झालेला आहे, 0 झालेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण प्रेशर मेजरमेंट करू शकतो. किंवा
कधी कधी आपण गेज वापरत असतो आणि गेज वापरून आपण किती ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे त्याच्या पटीमधला प्रेशर घेऊ शकतो. विशेषतः आपण सायकलच्या ट्यूब मध्ये किंवा गाडीच्या ट्यूब मध्ये हवा भरताना याचा वापर करतो. हे प्रेशर गेज आहे बघा, मी प्रेशर वाढवतो बघा. म्हणजे अशा पद्धतीने हे जे गेज आहे हे काम करत असतं. म्हणजे आपण वेगवेगळ्या पद्धतीने जो प्रेशर आहे तो प्रेशर मोजू शकतो. फक्त लक्षात ठेवा की आपण रेफरन्स म्हणून मात्र ऍटमॉस्फेरिक प्रेशर घेत असतो. आता इथे तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली की आपण सायकल, इव्हन एसटी, मोठ्या मोठ्या ट्रक यांच्या ट्यूब मध्ये हवा का भरतो, तर हवेच्या प्रेशरचा खूप मोठा उपयोग होत असतो आणि हवेच्या प्रेशरने खूप वजन आपण उचलू शकतो. चला आपण त्याची एक मजेशीर ऍक्टिव्हिटी करून बघूया. तुम्हाला जर कोणी असा चॅलेंज दिला तर की ही जी वीट आहे ही मला फूक मारून उचलून दाखवायची, शक्य आहे का? शक्य आहे. कसं शक्य आहे बघा. मी काय करतो बघा, याच्यासाठी मला काय पाहिजे, सिंपल एक प्लास्टिकची बॅग घ्यायची. या प्लास्टिकच्या बॅगचं तोंड सेलोटेपने सील करायचं आणि साईडला काय लावून द्यायची, एक स्ट्रॉ लावून द्यायची मारून. ही वीट उचलू शकतो का, तर ती उचलू शकतो. फक्त हे फाटू नये म्हणून मी याच्यावरती एक हे प्लाय ठेवतोय किंवा बोर्ड ठेवतोय आणि या बोर्ड वरती आता मी ही जी वीट आहे ही वीट व्यवस्थित ठेवून देतो बघा. या पद्धतीने ही जी वीट आहे ही मी याच्यावरती ठेवून दिलेली आणि आता मी हवा भरणार आहे, हवेची फुंकर मारणार आहे बघा. उचलली की नाही मी फुंकर मारून वीट उचलून दाखवली की नाही. तुमच्या मित्रांना पण हे चॅलेंज लक्षात ठेवा आणि आपण याच्यापेक्षा सुद्धा जास्त वजन उचलू शकतो. मी तुम्हाला आणखीन एक वीट ठेवून उचलून दाखवतो बघा. आता मी 2 विटा घेतो. ही विटांवरती पुन्हा विटा ठेवतोय मी. 2 विटा घेतल्या आणि आता बघा काय उचलले गेले की नाही. तुम्ही हा प्रयोग घरी करून बघा. प्रेशरची ऍक्टिव्हिटी बघून मजा आली की नाही. तुम्ही सुद्धा या सगळ्या ऍक्टिव्हिटी करून बघा आणि खूप मजा करा. पुन्हा आपण भेटूया पुढच्या भागामध्ये. संडे इज अ फन डे.